2019-21 नंतर आता पुन्हा एकदा 2024ला कोल्हापूरला पूर सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय। कोल्हापूरच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र आपण गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघतोय। मात्र कोल्हापुरातील अनेक भाग असे आहेत जिथं थोडासा जरी पाऊस पडला तरी नाल्यांचं पाणी शिरतं आणि त्यामुळे मोठा मनस्ताप स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय। मी आता आहे जाधववाडीमधल्या इंद्रजित कॉलनी परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। जवळपास 3 ते 4 फूट या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 4 ते 5 दिवस झालं हे पाणी अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारावर स्थानिक नागरिकांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे आणि यातून तोडगा काढा, अन्यथा आम्ही मतदानावरच बहिष्कार टाकू अशा पद्धतीची आक्रमक भूमिका इथल्या सगळ्या नागरिकांनी घेतलेली आहे। माझ्यासोबत इथले रहिवासी आहेत, बोलूयात। काय सांगाल काका, काय सामना करावा लागतोय तुम्हाला या सगळ्या परिस्थिती, काय नेमकी परिस्थिती आहे? इथे जे नागरिक राहतात ते साधारण एक 100 कुटुंब राहतात। एक 62 फ्लॅट आणि एक 35-36च्या आसपास एक इंडिव्हिज्युअल बंगले आहेत। तर या सगळ्या नागरिकांना ज्यावेळी पूर येईल त्यावेळी अतिशय नाहक त्रास हा होतच राहतोय, कारण सगळ्यांना स्थलांतरित व्हावं लागतंय। स्थानिक प्रशासन अजिबात लक्ष देत नाही आणि फक्त पुराचीच परिस्थिती अशी नाही आहे, ज्यावेळी मोठा ढगफुटीसारखा ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी सुद्धा इथं पाणी साचून राहते। इथली भौगोलिक परिस्थिती बघून इथले जे गटर नाले जे करायला पाहिजेत ते प्रशासनाने अजिबात केलेले नाहीत आणि जे पण केलेले आहेत हे नागरिकांच्या लढ्यातून झालेले आहेत तयार, म्हणजे नागरिकांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे। त्यावेळी इथले गटर आणि नाले झालेले आहेत, म्हणजे इव्हन मतदानावर बहिष्कार टाकण्यापर्यंत आम्ही ह्याच्यापूर्वी आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनानंतर आमच्या हाती हे नाले आणि गटर लागलेलं आहे। तर प्रशासनाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी प्रशासन झटकत आहे आणि इथल्या नागरिकांना जो त्रास होत आहे त्यामुळं आम्ही येणारे पण जे इलेक्शन आहेत त्यावर बहिष्कार टाकण्याचा आमचा विचार आहे। कारण इथले नागरिक आहेत हे प्रॉपर सगळे टॅक्स पेयर आहेत, काय इथं कधीही कोणतीही कर वसुलीची गाडी आमच्या कॉलनीत आजपर्यंत आलेली नाही आहे। तर आम्ही सगळे एवढे प्रॉपर टॅक्स आणि हे सगळे जर देत असेल तर आम्ही या सगळ्या गोष्टींपासून आम्ही वंचित आहे। तरी आम्ही इथून पुढे जो आमचा निर्णय असेल सगळ्या कॉलनीवासियांचा हा सगळ्यांनी मिळून आम्ही बहिष्काराचा निर्णय घेऊ। काय सांगाल, कोल्हापूरमध्ये पूर असो वा नसो, थोडासा जरी पाऊस पडला तरी तुमच्या कॉलनीमध्ये अशा पद्धतीनं दुर्गंधीयुक्त पाणी पाहायला मिळते। कशा पद्धतीनं कसरत होते सगळ्या या पावसाळ्याच्या काळामध्ये एक महिला म्हणून? काय 2019ला आणि 21ला पूर आला तो नॅचरली पाण्याचा पूर होता, जो की जास्त पाऊस पडला। ह्या वर्षी आम्ही सगळे का नाराज झालोय की का चिडलोय स्थानिक प्रशासनावर, कारण ह्या वर्षी जे पाणी साठले ते ड्रेनेजचं पाणी आहे आणि त्यासाठी आम्हाला स्थलांतर करावं लागतं। ही फार दुःखद आणि वाईट वाटते की ड्रेनेजच्या पाण्यासाठी आम्ही बाहेर जातोय। बरं, ते ड्रेनेजचं पाणी आहे, ते घरातून पटकन निचरा होत नाहीये आणि ते साफ करताना फक्त साफ नाही करायचंय, त्याबरोबर ते चिकनगुनिया, डेंग्यू असले मच्छर येणार आहेत। म्हणजे इथून पुढे आम्हाला हे पण फेस करायचंय की रोगराई पसरणार आहे। तर फक्त मी स्थानिक प्रशासनाला सांगेल की येऊन जाऊ नका, ह्यावेळेला तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल कुठं नक्की जाऊ, पण इथून पुढे या, प्लीज या आणि बघा की आमच्यावर काय अवस्था आली आमची। काय सांगाल, एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीनंतर काय तुमच्या सगळ्यांची भूमिका आहे? आता साहेब तुम्हाला सांगतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेते मंडळी, प्रत्येक प्रशासनाचे अधिकारी हे मोठमोठ्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करतायत, जसे की बापट कॅम्प म्हणा किंवा लक्षद्वीप असं मोठ्या मोठ्या ठिकाणी। पण त्यांना हे लक्षात येत नाही की इथं इंद्रजित कॉलनी सुद्धा आहे, जे की ते फक्त सफायर पार्कच्या नावाने ओळखतायत। की ते विचारतात की सफायर पार्कला पाणी आले नाही आलेलं, मग कशाला तिथं जायचं। पण त्यांना हे माहित नाही की इथे इंद्रजित कॉलनी पण आहे, तिथं 1000 रहिवासी राहतात, पण ते त्यांना माहित नाही आणि त्यामुळे ते म्हणतात इथे यायला कोण अजूनपर्यंत आलेलं नाहीत। काल एक फक्त आले होते, एक नेत, त्यांचं नाव हे नाही, पण ते बाकीचे कोणच येत नाहीत की प्रशासनाचा अधिकारी येत नाही, कोण सांडपाण्याचं हे येत नाही किंवा अधिकारी आरोग्य खात्याचं कोण येत नाही, कोणी येऊन अजूनपर्यंत दखल घेतलेलं नाही। काय भूमिका आहे मग आम्ही ह्यावेळी आता असंच जर प्रशासन राहणार असेल तर आमच्या सर्व कॉलनीतर्फे आम्ही बहिष्कार टाकणार आहे पूर्ण सगळ्या निवडणुकांवर, ते आमदारकी असू दे, महापालिका असू दे, कुठलेही असू दे। कारण की जर तुम्ही आमच्याकडे जर तुम्ही लक्ष देणार नसाल तर आम्ही स्वखर्चातनच करू ना। तुमचं जर निधी वगैरे तुम्ही घेऊन तुम्ही दुसरीकडेच लावताय, जे आपण सगळे टॅक्स पेयर आहे त्यांना तुम्हाला उपयोगच होत नसेल तर आम्ही मतदान देऊन करू तर काय। आणि प्रत्येक वेळी तुमची हीच भूमिका आहे। ही जवळपास आम्ही प्रत्येक आयुक्तांना, प्रत्येक कलेक्टरना आजपर्यंत 2019 पासून सगळ्या नोटीस देऊन सगळ्या त्यांचा पोच घेऊन पण आम्हाला आजपर्यंत त्याचा पाठपुरावा मिळालेला नाही। प्रशासन येते फक्त बघून जाते आणि जाते, कायचा काय हे नाही। त्यामुळे आम्ही यावेळी पूर्ण बहिष्कार टाकणार आहे आणि यावेळी मतदानाला आम्ही अजिबात जाणार नाही, कोणी जाणार नाही कॉलनीतली।
पाहिला आपण इथल्या स्थानिक नागरिकाच्या कशा पद्धतीनं संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर शहरामध्ये पूर येऊ दे किंवा न येऊ दे, जास्त जरी पाऊस पडला तरी या सगळ्या कॉलनीवासियांना दुर्गंधयुक्त पाण्याचा सामना करावा लागतो आणि त्यामुळं आता या सर्वांनी टोकाची भूमिका घेत थेट विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली आहे. निदान या सगळ्या भूमिकेनंतर तरी प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.